गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण बघणार आहोत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, ज्याला आपण एमपीडब्ल्यू बोलतोय, त्याच्या विविध विभागामध्ये ज्या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यामध्ये डीएमआर नाशिक जिल्ह्यामध्ये एमपीडब्ल्यू पदाचा समावेश आहे। येणारी जी सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती आहे 2070 पदाची, यामध्ये पण एमपीडब्ल्यू पदाचा समावेश असणार आहे। या पदाचा आपण संपूर्ण अभ्यासक्रम तांत्रिक विषयासहित या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येणार आहे। त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे। तसे आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। त्या अगोदर जो सिलेबस आहे पाहण्यापूर्वी आपल्या अकॅडमीमध्ये एमपीडब्ल्यू बॅच सर्व विषय तांत्रिक विषयासहित स्टार्ट झालेली आहे। यामध्ये फक्त 50 विद्यार्थ्यांकरिता प्रवेश, पहिल्याच प्रयत्नामध्ये कसं यश मिळवता येईल याकरिता तुम्हाला पर्सनल गायडन्स केले जाणार आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच उपलब्ध असणार आहे। बेसिक पासून संपूर्ण तयारी सर्व विषयाची करून घेतली जाणार आहे। टॉपिक वाईज एमसीक्यू पीवायक्यू आपल्याला घेतले जाणार आहेत। लेक्चर आहे ते अनलिमिटेड वेळा आपण पाहू शकणार आहात। याकरिता आपण 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। संपूर्ण आपल्याला इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे। आपला जास्त वेळ न घेता जे सिलेबस आहे तो बघणार आहोत आपण। सेक्शन नेम फर्स्ट सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज, जो टेक्निकल सब्जेक्ट आहे त्या विषयाचा आपण बघणार आहोत। काय काय दिलेलं आहे यामध्ये। फर्स्ट पॉइंट जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीजेस, वेक्टर बॉर्न अँड वॉटर बॉर्न डिसीजेस हा झाला मेन टायटल। यामध्ये जो आतला सिलेबस आहे सब टॉपिक आहे ते पण आपण बघणार आहोत। त्या सेकंड पॉइंट आहे ट्रीटमेंट वेक्टर बॉर्न अँड वॉटर बॉर्न डिसीजेस, म्हणजे जे उपचारात्मक आहे। पहिल्यांदा जनरल इन्फॉर्मेशन रोगाविषयी वेक्टर बॉर्न आणि वॉटर बॉर्न डिसीजचे, त्यानंतर त्याचे उपचारात्मक जे पद्धती आहेत दोन्हीचे वेक्टर बॉर्न आणि वॉटर बॉर्नचे आपल्याला बघायचे आहे। त्यानंतर थर्ड पॉइंट दिलेला आहे प्रिव्हेन्शन प्रिकॉशन कंट्रोल अबाउट डिसीजेस, कोणत्या याचे वेक्टर बॉर्न आणि वॉटर बॉर्न डिसीजेस। यामध्ये थर्ड पॉइंट मध्ये काय सांगितलंय, प्रिव्हेन्शन काय घ्यायचं आहे, प्रिकॉशन काय घ्यायचे आपल्याला, किंवा कंट्रोल कसं करायचं आहे वेक्टर बॉर्न आणि वॉटर बॉर्न डिसीज, याचा आपल्याला अभ्यास परीक्षेमध्ये आहे टेक्निकल सब्जेक्ट मध्ये। त्यानंतर सर्व्हिलन्स ॲबिलिटी मॉनिटरिंग प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ ऑल वेक्टर आणि वॉटर बॉर्न डिसीजेस। फोर्थ नंबरचा पॉइंट आहे, एक मिनिट मी साईडला सांगतो तुम्हाला स्क्रीनशॉट पण काढता येणार आहे। ओके, स्क्रीनशॉट काढून घेतला तर चालेल, बेटर राहील, किंवा नंतर व्हिडिओ परत एकदा चेक बघायचा आहे तुम्हाला, नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घेतलं तरी चालेल। ओके, पुढचं घेऊया। पुढे दिलेलं आहे वेक्टर आणि त्यांच्या मार्फत पसरणारे रोग, वेक्टर बॉर्न डिसीजेस। यामध्ये डासाचा प्रकार दिलेला आहे, ऍडिस पासून इडिस यापासून कोणता डेंग्यू होतो, त्यानंतर चिकनगुनिया आहे, झिका व्हायरस आहे, अॅनाफिलस आहे, क्युलेक्स आहे, ते आपल्याला वेगवेगळे त्यांच्यापासून कोणते कारक आहेत, प्लाझ्मोडियम असेल किंवा उचेरिया बॅक्टेरिया जीईव्ही असेल, जपानीज इन्स्पेल्टिलिया व्हायरसेस आपण ज्याला बोलतो, ते पण आपण बघणार आहोत। यामध्ये त्यांनी जो सिलेबस दिलेला आहे वेक्टर बॉर्न आणि वॉटर बॉर्न डिसीजेस कोणकोणते आहेत, चिकनगुनिया, डेंग्यू, वेक्टर बॉर्न डिसीजची आपण लिस्ट बघत आहोत, झिका व्हायरसेस, मलेरिया, हत्ती रोग, रिफ्ट व्हॅली फीवर आरव्हीएफ, त्यानंतर वेस्ट नाईल फीवर आहे, स्वाईन फ्लू, टायफस, सॅंडफ्लाय फेवर, येलो फेवर आहे। जे वेक्टर बॉर्न डिसीजेस कोणकोणते आहेत ते आपण लिस्ट बघत आहोत। तुम्हाला एवढेच जे 22 दिलेले आहेत सिलेबस मध्ये एवढेच दिलेले आहेत, एवढाच अभ्यास करायचा आहे टेक्निकल सब्जेक्ट मध्ये। त्यानंतर जपानीज इन्फेक्टिस, शिस्टोसोमॅसिस, त्यानंतर लाउज बॉर्न रिफ्लेसिंग फेवर, त्यानंतर लाईम रोग आहे डिसीजेस, लिमियासियासिस आणि प्लेग, हे एकंदरीत कोणते दिलेले आहेत वेक्टर बॉर्न डिसीजेस। टोटल 22 आहेत। याचा आपल्याला इन डिटेल क्लासमध्ये स्टडी करायचा आहे। याच्या नोट्स पण अवेलेबल आहेत। जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना नोट्स ई बुक स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहेत। त्यासोबत प्रिंटेड नोट्सचं पण काम चालू आहे, तुम्हाला परचेस पण घरपोच 7 ते 8 दिवसामध्ये मिळून जातील। ओके, पुढचं आहे वेक्टर बॉर्न झाल्यानंतर वॉटर बॉर्न कावीळ आहे, अतिसार, डायरिया। वॉटर म्हणजे पाण्यामार्फत कोणते रोग होतात किंवा ज्याचा प्रसार होतो, यामध्ये कॉलरा, क्रेप्टोकोरायडॉसिस, डायरिया आहे। त्यानंतर टायफॉइड फीवर ज्याला आपण विषम ज्वर
काय म्हणतो, विषमज्वर असं म्हणतो. त्यानंतर ई कोलाय, हिपॅटायटिस, ह्यूताप, एमोबियासिस, लेप्टोपायरायसिस आणि लास्ट आहे सिस्टोसोमियासिस. हे वॉटरबॉर्न डिसीजेस आहेत. त्यानंतर तुमच्याकरिता मेंटरशिप बॅच पण अवेलेबल आहे. यामध्ये बॅच मध्ये पर्सनल गायडन्स, प्रत्येक 10 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असणार आहे पर्सनल मेंटॉर म्हणून. दररोज किंवा वीकली टेस्ट घेतले जाणार आहे. ते टेस्टचं अनालिसिस पण, व्हिडिओ अनालिसिस पण घेतलं जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिकरित्या लक्ष पण प्रोव्हाइड केलं जाणार आहे. परीक्षेचं वेळापत्रक, तुमचं जो अभ्यासाचं वेळापत्रक आहे ते पण तुम्हाला सेंड केलं जाणार आहे. ओके, आपल्याकडे या पूर्ण कोणते डिसीज आहेत, कोणत्या कारकावर, त्याला कारक कोणता आहे ते पण डिटेल मध्ये दिलं आहे. आणि परत तुमचा जो हा टेक्निकल विषय बघितला आपण, नॉन टेक मध्ये मराठी, इंग्लिश, रिझनिंग अँड मॅथ आणि महत्वाचा आहे तो जीके आणि जीएस हे सब्जेक्ट दिलेले आहेत. सरळ सेवामध्ये जे सब्जेक्ट कॉमन असतात सर्व विषय, सर्व परीक्षेकरिता, मराठी माध्यम असेल, इंग्लिशचं इंग्लिश, परत रिझनिंग मॅथ मराठी प्लस इंग्लिश आणि जीके जीएस दोन्ही पण लँग्वेज मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. तर या सोबतच तुम्हाला परत एकदा जी इन्फॉर्मेशन आहे एमपीडब्ल्यू बॅच संदर्भात तांत्रिक विषयासहित अवेलेबल असणार आहे. यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच अवेलेबल आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये कसं यश मिळवायचं किंवा बेसिक पासून प्रत्येक विषयाची तयारी करून घेतली जाणार आहे. या ठिकाणी बॅच सर्व विषयाचे लेक्चर स्टार्ट झालेले आहेत. तर याकरिता आपल्याला 8010457760 या अकॅडमीशी संपर्क करायचा आहे. कॉन्टॅक्ट नंबर आहे, व्हॉट्सअप किंवा आपण कॉल करू शकता. तुम्हाला परत लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे ऍपची आणि इन्फॉर्मेशन पण प्रोव्हाइड केली जाणार आहे. प्लस डेमो क्लास पण आहे. तुम्ही ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला डेमो क्लास पण बघायला मिळणार आहे. ओके, हे आता जाहिरात येणार आहे त्याकरिता तुम्हाला अगोदर प्लॅनिंग करायला लागणार आहे. अभ्यासाचं सर्वात महत्वाचं तुम्ही टार्गेट ठेवायचं आहे. एमपीडब्ल्यू करिता तयारी करत असाल तर आतापासून नियोजन करा. आपल्याला कमी कालावधी परीक्षेला मिळणार आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे. आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांपर्यंत आपल्या सर्व हा व्हिडिओ आहे शेअर पण करायचा आहे. ओके, थँक्यू सर्वांचे.